नमस्कार. प्राध्यापक बी.जी. मांगळे, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बहुप्रतीक्षित कोल्हापूरचा कारभारी कोण होणार हे आता ठरलं. कोल्हापूरच्या महापौरपदी ओबीसी प्रभागातून विजयी झालेल्या 6 जणांची नावे रेसमध्ये आहेत. त्यामध्ये सर्व संमतीचा उमेदवार म्हणून प्रमोद देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असे आजचे चित्र आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक 15 तारखेला झाली. 16 तारखेला मतमोजणी झाली. त्यामध्ये सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले, म्हणजे 34. पण महायुतीचे बहुमत झाले. नगरसेवकांचे बलाबल सामान्यपणे असे: भारतीय जनता पार्टीचे 26, शिंदे सेनेचे 16, अजित पवार गटाचे 4 आणि जनसुराज्य पक्षाचा 1 अशी पक्षनिहाय संख्या आहे. पहिल्या टप्प्यात भाजपचा महापौर होणारे निश्चित असे असल्याने महापौर उपमहापौर निवडीकडे सगळ्या भाजप पक्षासहित कोल्हापूरचे लक्ष लागले आहे. दरम्यान गटनेता निवडीवर शिक्कामोर्तब झाले असून भाजपकडून मुरलीधर जाधव, शिवसेना शिंदे गटाकडून सारंगधर देशमुख, अजित पवार गटाकडून आदिल फरास, काँग्रेसकडून इंद्रजित बोंद्रे यांना संधी देण्यात आलेली आहे. बीजेपीचा महापौर प्रथम होणार हे निश्चित असल्याने महायुतीचा महापौर कोण याकडे सर्वांचे लक्ष आहे. 2 फेब्रुवारीला दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. आज भारतीय जनता पार्टीमध्ये नेमके कुणाचे फॉर्म भरले जातील हेही समजणार आहे. 6 तारखेला जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे समोर महापौर निवड होणार आहे. भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार हे निश्चित असल्यामुळे खुर्चीपेक्षा जबाबदारी मोठी मांडणारा असा उमेदवार महापौर भाजपने द्यावा अशी सर्वांची इच्छा आहे. शांत, संयमी आणि अनुभव संपन्न आणि भाजपच्या इच्छेला उतरणारा म्हणून प्रमोद देसाई यांच्याकडे पद जाईल असे साधारणपणे चित्र दिसते. या निवडीमध्ये भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि नाना कदम यांच्यामध्ये विचार विनिमय होऊन ही दोन्ही पदं ठरवली जातील असं साधारणपणे बोललं जातं. महापौर उपमहापौर पदाबरोबरच विषय समित्यांच्या निवडीवरही चर्चा यांच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. महापौर पदाचा कालावधी 1.25 वर्षाचा करावा असा प्रस्ताव भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मांडलाय. त्यावरती सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होत आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग यातून म्हणजे ओबीसी आणि त्याच प्रभागातून निवडून आलेले प्रमोद देसाई यांचे नाव आज महापौर पदासाठी आघाडीवर असल्याचे समजते. त्याचबरोबर अन्य 6 जण या रेसमध्ये आहेत. त्यामध्ये विशाल शिराळे, विजयसिंग खाडे, सुरेखा भटकर इत्यादी अनेक नावे आहेत. महापौर पदाचे नाव आज निश्चित जवळपास झालेले असून ज्या 2 माणसांची फॉर्म भरायचे आहेत ती नावं आज भाजपच्या प्रमुखाकडे येतात आणि हे भाजपचे प्रमुख आज हे 2 फॉर्म महापौर उपमहापौर असतील यांचे भरले जातील आणि ही नावं आज संध्याकाळपर्यंतच म्हणजे महापौर कोण होणार हे कदाचित आज संध्याकाळी निश्चितपणे समजेल आपल्या सगळ्यांना असं मला वाटतं. धन्यवाद.